अभिजित तिटके 40 दिवसांनी घरी परतले. सरकारला दिला कडक इशारा. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर तब्बल 40 दिवसांनी अभिजित तिटके आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे घरी परतले. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने समर्थक आणि युवक जमले होते. घरी पोहोचताच आई अनिता तिटके यांनी मुलाला मिठी मारत अश्रूंची वाट मोकळी करून दिली. यावेळी उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले. यावेळी माध्यमांशी बोलताना अभिजित तिटके यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला. विद्यार्थ्यांचा छळ तात्काळ थांबवावा. विद्यार्थी दहशतवादी नसून देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांवर अन्याय सुरू राहिला तर यापेक्षाही मोठे शांततापूर्व आंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तिटके यांनी आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी. युवकांच्या शक्तीला कमीच लेखू नये असा सज्जड इशाराही सरकारला दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे परिसरात विद्यार्थी वर्गात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट. 40 दिवसानंतर अनेक लंब्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो. याचा मला खूप आनंद आहे. आज जेव्हापासून इंडियामध्ये वापस आलो होतो तेव्हापासून आंदोलन चालू होते. आधी वेगळ्या राज्यात चालू होते. नंतर मागच्या 36 दिवसापासून जंतर मंतरवर आम्ही बसलेलो होतो आणि त्या मेहनतीला कुठे ना कुठे यश आले. देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे. त्याबद्दल खूप आनंद आहे. आणि आज जवळपास 40 दिवसानंतर घरी येतोय, आई वडिलांना भेटतोय, याचा मला खूप आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट ही महत्वाची की जी सरकार आहे, सरकारने सुधारावं. 20 जुलैला जो तुम्ही रस्त्यावर रक्त वाहिलं स्टुडंट्सचं, ते अतिशय वाईट होतं. तुमचं तेवढं रक्तही जर वाहून मन भरलं नसेल, त्यामुळे तुम्ही स्टुडंट्सला अजून पण तंग करताय का? वेगळ्या राज्यात मी बघतोय भरपूर स्टुडंट्सला पोलीस घरी जाऊन तंग करते, अरेस्टच्या धमक्या देते, डिटेनच्या धमक्या देते. ते स्टुडंट्स का आतंकवादी नाहीये, ते आपल्या देशाचं भविष्य आहे. आपल्या देशाच्या भविष्याला जर या सरकारला असंच तंग करायचं असेल तर ह्या स्टुडंट्सनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय. उद्या जाऊन ते सरकारी बदलतील जर ही सरकार आता लाईनीवर आली नाही तर. धन्यवाद. देऊ नये सरकार झुकलेलं पण दिसतंय या सगळ्या याच्यामध्ये बऱ्यापैकी. झुकलंच पाहिजे ना. लोकांसमोर झुकण्यात सरकारला लाज कसली? लोकतंत्रामध्ये सरकारला लोकांसमोर झुकावं लागतं, त्यात काय नाही. असं आहे की काही गुन्हे इतर राज्यातनं अजून मागे घेण्याच्या संदर्भात काही सरकारशी बोलणं झालं का? म्हणजे बोलणं चालू आहे. आश्वासन दिलं होतं, लेखी अजून काही आले नाही. आम्ही त्याचीच वाट बघतोय. आणि पण न्यूज येत आहेत, रिपोर्ट्स येत आहेत की बाकी राज्यात खूप त्रास देत आहेत स्टुडंट्सला. दिल्लीमध्ये चालू आहे. मला बरेचसे कॉल आले की त्यांच्या स्टुडंट्सच्या घरी पोलीस चालली आहे, तर सरकारने थांबावं. नाही तर हा अजून वाढेल आणि त्या सरकारला मागात. आक्षेप घेतलाय बुलेट ज्या मारल्या पोलिसांनी, त्यावर सुद्धा तुम्ही आक्षेप घेतला. स्टुडंट्सवर पेलेट गन्स मारण्याचं काय? पेलेट गन तर पहिली गोष्ट ही वापरण्याचंच नाही देशातल्या कोणत्याच नागरिकावर, फक्त स्टुडंट्सच नाही. तुमच्या देशाचे नागरिक आहे ना, काय आतंकवादी तर नाहीये. काय म्हणून तुम्ही पेलेट गन वापरले? ज्यांनी कोणी पेलेट गन्सची ऑर्डर दिले, मग ते अमित शहा किंवा असू नये, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एक आक्षेप पण घेतला जातो सातत्यानं तुमच्या त्या पार्टीबद्दलचा, की तुम्ही सांगितलं की एक विद्यार्थी आहेत, त्यांचं बलिदान गेलंय आणि त्याचं यश मिळाल्यानंतर मग तुम्ही आनंदोत्सव साजरा केला, 5 स्टारमध्ये पार्टी केली, अशा प्रकारचा आक्षेप देखील घेतला गेला. 36 दिवस जेवढे व्हॉलेंटियर्स होते, 36 दिवस 45 डिग्रीच्या उन्हात बसलेले ते. पाऊस आला तेव्हाही ते बसलेले तिथं, संघर्ष केलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर जर एवढा मोठा विजय भेटला तर मग त्यात काय? हे भाजपवाले इलेक्शन जिंकल्यावर काय करतात? रस्त्यावर मार्च करतात. रस्त्यावर मार्च नाही केला आम्ही. जेवढे आमचे व्हॉलेंटियर्स आहे ते एका जागी गेले, एका जागी त्यांनी काय थोडंफार एका दिवसासाठी एन्जॉय केलं. त्याच्यात वाईट काय? वाईट काय त्याच्यात? 36 दिवसांचा कोणी संघर्ष करते. या भाजपवाल्यांसारखे रस्ते तर अडवले नाही, रस्त्यावर तर मास्क दाखवला नाही. पण एवढंच आहे की 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर हे आंदोलन झालं आणि त्यानंतर ही पार्टी आहे. यावरती जास्त करून मला तुम्हाला हे विचारायचं, 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर धर्मेंद्र प्रधानचं स्वागत करताना भाजपला लाज नाही वाटली संसदेत? तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारताय? आमच्यामुळे आत्महत्या केली. अभिजित, एक वेगळा प्रश्न. घरी आल्यावर नेहमी स्पेशल असतं. मुलांच्या उधळणीत स्वागत करण्यात आलं, सगळे आनंदी आहे, खुश आहे. आमचा मुलगा आता घरी थांबेल बरंच वेळ असं पालक सांगतायत. थांबायची इच्छा आहे पण काही जास्त वेळ थांबता येणार नाही. बरं, एक आणखीन असं आहे की आई वडिलांनी सकाळी बोलताना असं म्हटलं की अभिजित आता आमचा गुरु झालाय, आमचा पालक झालाय. हा क्षण किती महत्वाचा आहे आंदोलनानंतरचा? काही क्षण महत्वाचा नाही. घरात गेल्यावर मला चापटा पडतील. अभिजित सरकारला घाबरत नाही पण आई वडिलांना घाबरतो थोडंफार घाबरावं लागलं. हिंदीमधून या सगळ्या संदर्भातली आपली काय, हिंदी में आप बताइए कि कितने दिनों के बाद आप घर आए? कितने दिन के बाद घर आए?